वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ तुका सारिके पूर्ण वैराग्य ज्ञानचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र या कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता राऊत ओंकार साधना घेतील. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. जिथं आपण बसला असाल कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. व्हेन आय से बॅक स्ट्रेट इट शुड बी रिलॅक्स्ड अँड सपल. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट सो, 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 स्टॉप. आता आपण प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन येईल तेवढ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या. तो हा भस्त्रिका प्राणायाम आहे. ओके. सुरुवातीला एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन, ब्रीद आउट.
Stop, exhale. Stop, exhale. Hold breath. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in, full breathe in. Hold breath. Antakumbhak. 1, 2, 3. Slow breathe out. हा एक राऊंड झाला, आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. ओके. एक्झेल, अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in, deep breathe in, Purak. Hold breath, Antakurumba. Hold 1, hold 2, hold 3. Slow breathe out, Rechak. शेवटचा राऊंड. एक्झेल, अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Rechak. Hold breath, Bhaya Kumbhak. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in, deep breathing. Purak. Hold breath, Antakurumbhak. Hold 1, 2, 3. Rechak. Exhale. ओके. पण आता ओंकार साधनेचा अभ्यास करतोय. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये म्हणायचं, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटा नद्यासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखानादसारखा गंभीर असावा. ओके. ओके. सुरुवातीला 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. एक्झेल, दर्शनयुक्त पूरक. पूरक.
आपण जो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन द चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिचं जर दिसत नसेल, दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञाचक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक पूरक घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामच्या अभ्यासातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप कर. हरि ओम. एकत्र आधी श्लोक म्हणूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आणि आपल्यालाही वंदन करतो. आज गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यांना पण स्मरणपूर्वक वंदन. गोंदवल्याला उत्सव असतो मोठा, त्याला माहिती आहे. आणि सगळेजण आता एकत्र श्लोक म्हणूया आणि त्यानंतर मी काही विचार मांडतो. मनाच्या श्लोकातला 13वा श्लोक. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. समर्थ प्रति सुनीलदा चिंचोळकर यांचं मनाच्या श्लोकांवरती खूप चिंतन आहे आणि आपल्याकडेही ते आले होते तेव्हा मनाच्या श्लोकांवरती त्यांची प्रवचनं झाली होती. त्या अनुषंगाने आणि त्यावरच्या विचारांवरती आपण बघा फोकस ठेवायचा आहे की भारतीय संतांनी मनुष्याच्या जीवनाचा हा अत्यंत सखोल विचार केलेला आहे.
त्याचं कल्याण कशात आहे याबद्दल त्यांनी विचार मांडलेले आहेत. वेगवेगळ्या त्यांच्या वाङ्मयातनं असेल, अर्थात ते सगळं वेदातनं उपनिषदातनं आलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. तर मनुष्याचं आत्ताचं जीवन जे आहे हे त्यांनी पूर्वी केलेल्या कर्माचं प्रोजेक्शन आहे. म्हणजे आता आपण जे जे घेऊन आलो आहोत, म्हणजे हा देह असेल किंवा त्याचं आरोग्य असेल, आपले अनुषंगिक लोक, आपल्या अवतीभोवती वापरणारे लोक, आपले नातेवाईक, आपली परिस्थिती, आपण ज्या देशात राहतो, कुणी परदेशात राहतो, कुणी स्वदेशात राहतो. आता परदेश आणि स्वदेश हे आपल्याकरता शब्द आहेत, पण प्रारब्धाला तो शब्द नाही. जो जिथे राहतो त्याचा तो देश या अर्थाने इथे आपण घ्यायचंय. तर एकूणच आपली जी सध्याची व्यवस्था आहे हे पूर्वीच्या कर्माचं किंवा पूर्वीच्या चिंतनाचं प्रक्षेपण आहे. म्हणजे रेकॉर्डिंग हे पूर्वी केलेलं आहे आणि आता ती फिल्म आपण बघतो आहोत असं त्याचा अर्थ लावून घ्यायचा. जे जे पूर्वी आपण केलंय, जे चिंतन केलेलं आहे त्यानुसार आपला आत्ताचा हा जन्म आहे. ज्या वातावरणामध्ये आपण असतो, लहानपणापासून लहानाचे मोठे होताना आपण जे ऐकतो त्याप्रमाणे आपण करिअरिस्ट होत जातो. पुन्हा त्याला आपला पिंड सुद्धा कारणीभूत असतो. म्हणजे आपण जर का आळशी लोकांबरोबर राहिलो की आपण आळशी होतो. जेव्हा असं वाटतं आपल्याला अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, पैसे पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, मोठं झालं पाहिजे, मग विद्या पाहिजे, शिकलं पाहिजे, या इत्यादी इत्यादी विचारात, म्हणजे यादी बरंच लांबत जाईल, पण या विचारांमध्ये आपण राहिलो की आपण तसे होत जातो किंवा काही प्रमाणात तरी आपल्यावरती त्याचा प्रभाव हा होतोच होतो. उदाहरणार्थ शेअर मार्केट. एखादा शेअर मार्केट बद्दल कोणी जर का बोलत असेल, काय तो निफ्टी वरती गेला, सेन्सेक्स खालती आला, अमुक आला, हे बदल होतील, त्यांनी हे होतं वगैरे, तर आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपण यात पैसे गुंतवावे आणि पैसे मिळवावेत वगैरे. तर हा संगतीचा परिणाम असतो. स्वामी वरदानंद भारती म्हणत की जगातले 1% लोक जे आहेत ना, हे कितीही चांगल्या संगतीत ठेवा, त्यांच्यात बदल होणार नाही, ते चांगले वागणार नाहीत. आणि 1% लोक असे आहेत की त्यांना किती वाईट वागायला सांगा, ते वाईट वागत नाही. संत सत्पुरुष ही त्याची उदाहरण आहेत की वाईट लोकात राहिले तरी ते वाईट वागले नाहीत, उलट त्यांनी लोकांना मध्ये बदल घडवून आणले आणि त्यांना चांगलं केलेलं आहे. म्हणजे वाईट लोकांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ज्यांच्यात बदल होत नाही ते आपल्या मराठीत म्हणे ना की कारलं तुपात तळा नाही तर साखरेत गोळा, ते कडू ते कडूच, त्याचा कडवटपणा ते सोडत नाही. तसे ते 1% लोक किती चांगल्या संगतीत ठेवा, ते चांगले वागणार नाहीत. दुसरा 1% लोक त्यांना किती वाईट वागायला सांगा, ते वाईट वागत नाही. अशी उदाहरणं म्हणजे संत सज्जन असतात, सत्पुरुष असतात. आणि 98% लोक असे आहेत की त्यांच्यावरती संगतीचा परिणाम होतो आणि त्यांनी त्यांच्यात बदल घडवून आणला जातो. तुमच्या माझ्यावर जो परिणाम होतो आहे तो संगतीचा आहे, विचारांच्या संगतीचा आहे आणि पुढेही तो राहणार आहे. तो त्रिकालावादित आहे, तो कायमचा आहे. पण मुद्दा असा आहे की ज्या लहानाचे मोठे होताना आपण विचार ऐकत गेलो, तशी आपली मनोवृत्ती बनत गेली, तसे आपण आज झालो आणि पुढेही आपला हा तसाच प्रयत्न असणार आहे. भारतीय संतांनी हा विचार केला की मनुष्याचं जर का सर्वांगीण कल्याण होणार असेल तर त्यांनी स्वतःच्या जीवनाचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे. फार कमी लोकांच्या बाबतीत हे घडतं, पण त्यांनी स्वतःच्या जीवनाचा गांभीर्य विचार करतात माणसं की आजपासून 10 वर्षांनी मी कुठे असलो पाहिजे, माझ्याकडे किती पैसा असला पाहिजे, माझं घर कसं असलं पाहिजे, माझं कुटुंब कसं असलं पाहिजे, मी कुठल्या अवस्थेमध्ये असायला पाहिजे, मी कुठल्या व्यवस्थेत असायला पाहिजे. अशा प्रकारचा विचार हा गांभीर्याने सगळेच जण करतात, परंतु सर्वांगीण कल्याण ज्याला म्हटलं जातं त्याचा विचार सुद्धा गांभीर्याने केला पाहिजे. माझं चांगलं व्हावं असं जेव्हा मला नेहमी वाटतं, पण ज्याचं चांगलं झालं त्यांची जीवनक्रिया कशी होती, माझं त्यांच्या जवळपास तरी आहेत का, गोंदवलेकर महाराज असतील, समर्थ रामदास स्वामी, ज्ञानोबा यांचं कल्याण झालं, अशा लोकांसारखी माझी दिनचर्या आहे का. आणि याकरता अतिशय महत्वाच्या या 3 गोष्टी सांगितल्या गेल्यात. एक म्हणजे सर्वांगीण कल्याण तेव्हाच होतं की जेव्हा या देहगत चैतन्याची आणि विश्वगत चैतन्याची म्हणजे ईश्वराची ही अखंड भेट सुरू आहे, याचा आपल्याला साक्षात अनुभव येतो. म्हणजे जीवो ब्रह्मै ना परा हे जोपर्यंत अनुभवाने पटत नाही, अनुभवाने म्हणतोय मी, ऐकून आपल्याला माहिती असतं, माहितीच्या पातळीवरती आहे, पण अनुभव नसतो आपल्याला.
म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या आजीला आपण विचारलं की आजी देव कुठे आहे हो? तर आजी उत्तर देते, अहो देव सगळ्यात आहे, तुमच्यात आहे, यांच्यात आहे, माझ्यात आहे. माझी सुनबाई सोडून असू दे गंमत, पण देव सगळ्यात आहे. हे सगळं, हे पाठांतरचं ज्ञान हे सर्वांजवळ असतं, पण अनुभवाचं ज्ञान जे आहे ना, हे ज्यांच्या जवळ आहेत ते संत आणि सत्पुरुष असतात. आपण त्यांना देहाने बघू शकतो, बघतो सुद्धा. तर या शरीराच्या आत जे चैतन्य आहे, आपण जिवंत आहोत की नाही, हा जिवंतपणा हा देहाचा गुण नाहीये. आतून एक प्रकटीकरण, काही एक्सप्रेस होणं सुरू आहे, म्हणून देहाला हा जिवंतपणाचा अनुभव येतो. आणि ते चैतन्य देहातून निघून गेलं की या शरीराला कुणी शिवत सुद्धा नाही. आणि शिवलं तर आंघोळ करतात, आपल्याला माहितीये. असो, आज जे काही आपल्याला किंमत आहे, किंवा जे काही आपल्याला मानतात, किंवा आज जे काही आपण विषयांचा भोग घेऊ शकतो, किंवा आज जो काही बडेजाव म्हणूया, जो काही आपला आहे, त्याचं कारण हे आतलं चैतन्य आहे. आता या चैतन्याच्या मध्ये एक गोष्ट अशी आहे की चैतन्याने तुमच्या बुद्धीला प्रेरणा दिली आणि बुद्धी विचार करायला लागली. ती बुद्धी ज्याच्यामुळे विचार करते किंवा ऍक्टिव्हेट झाली, त्याचा विचार न करता फक्त ती देहाचा विचार करते आणि देहापुरताच क्लेम करते, हा देह माझा आहे, हा देह ज्यांच्या संदर्भात आहे तेवढेच देह माझे आहेत, हा देह ज्या घरात राहतो तेवढंच घर माझं आहे, ते म्हणजे ते पलीकडच्यांचं घर माझं नाही. म्हणजे या देहाला आपण चैतन्यापुरतच मर्यादित ठेवलेला आहे. आणि हा देह कसा सुखी राहील एवढाच प्रयत्न आम्ही अज्ञानाने करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ, या देहाला चहा आवडतो तर चहाची व्यवस्था करा, या देहाला झोप आवडते तर गादीची व्यवस्था करा, किंवा या देहाला जर का थंड आवडतं, थंड वातावरण आवडतं तर एसीची व्यवस्था करा, निरनिराळ्या कपड्यांची आवड आहे ती पुरवा, इत्यादी 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 अनेक. पण भारतीय संत सांगतात की हे काम मर्यादेपर्यंत हे सगळं बरोबर आहे, देहाचं संरक्षण करणं, कारण देवाने तो दिला आहे आणि भगवंताच्या व्यवस्थेने तो दिला आहे, म्हणून देहाचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते अगदी बरोबर आहे, त्यात काहीही चुकीचं नाहीये. पण त्याचा उपयोग कशासाठी आहे हे मात्र आपण विसरून जातो. पण प्रमाणापेक्षा या देहातून आपण सुखांचा लोभ धारण करायला सुरुवात करतो, त्यावेळेला आपण अज्ञान दशेमध्ये जातो आणि म्हणूनच दुसरा देह धारण करायला लागतो. आणि आता नाही भागलं मग पुढच्या जन्मी तरी परत नवीन देह धारण करूया अशी धारणा निर्माण होते. अशी जन्मोजन्मी फरफट चालू राहते आणि तरी जीवाची हाय ही काही संपत नाही. म्हणून भारतीय संत म्हणतात की आज कळो अथवा न कळो, एक गोष्ट पक्की करून ठेवावी की देहगत चैतन्य आणि विश्वगत चैतन्य, ज्याला ईश्वर म्हणतात, या जीवाची आणि त्या शिवाची अखंड भेट सुरू आहे. जोपर्यंत हे अनुभवाने पटत नाही तोपर्यंत आपल्या जीवाची ही हाय संपत नाही. आणि याच पुरुषार्थाला मोक्ष नावाचा पुरुषार्थ असं भारतीय संतांनी संबोधलं आहे. पुन्हा एकदा, जेव्हा संत सांगतात तेव्हा हे त्यांच्या अनुभवाचे तर बोल असतातच, पण ते वेदातनं उपनिषदातनं जे आलेलं आहे ते आपल्याला सिद्ध करून दाखवतात. अलीकडचे पण 3 पुरुषार्थ आम्हाला हे व्यवस्थित साधता आले पाहिजे. म्हणजे मोक्षाच्या आधीचे 3 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम. धर्म हा व्यवस्थित साधता आला पाहिजे. अर्थ, 4 पैसे व्यवस्थित प्रामाणिकपणे हे मिळवता आले पाहिजे, त्यात कुठलाही लोभ नसावा. आणि धर्म सुद्धा हा मूल्याधिष्ठित असला पाहिजे. पैसे 4 पैसे प्रामाणिकपणे मिळवता आले पाहिजे. आणि काम म्हणजे इच्छा पूर्ण करताना आपला देह उत्तम अवस्थेमध्ये टिकावा, याकरता जेवढ्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात तेवढ्या तरी पूर्ण करता आल्या पाहिजे, त्यात कुठेही कन्फ्युजन नको. आता शेवटचं जे इच्छांचं मोठं हे प्रकरण, आपल्याला माहिती की कुठे कुठे धावतात आपल्या इच्छा, काय काय आपल्या अपेक्षा असतात, काय काय बकेट लिस्ट असते. परंतु संतांचं सांगणं असं आहे की देहापुरता जेवढ्या इच्छा असतील, जेवढे विषय भोगायचे असतील तेवढे भोगलेच पाहिजे. तो देह नीट आपल्याला ठेवता आला पाहिजे, त्यात कुठेही कन्फ्युजन नको. हे 3ही पुरुषार्थ जे आहेत हे मोक्षाकरता आहेत. हा भारतीय संतांनी दिलेला जो दृष्टिकोन आहे, हा शहाण्या माणसाने कधीही विसरता कामा नये. आणि मी जर का शहाणा असेल तर आत्मज्ञानाकरता थोडा तरी प्रयत्न मी रोज केला पाहिजे, थोडा तरी केला पाहिजे. आणि तो लहानपणापासून सुरू व्हायला हवा. आता ठीक आहे, आपलं तर लहानपण निघून गेलेलं आहे, पण त्यांचं सांगणं काय त्याच्याबद्दल मी बोलतोय की
हा प्रयत्न लहानपणापासून सुरू व्हायला हवा. कारण लहानपणी जे आहे हे आपलं चित्त आपल्या ताब्यात असतं, बुद्धी ही आपल्या ताब्यात असते, थोडी तरी ताब्यात असते. कारण लहानपणी आपण बघतो लहानपणी पाठांतर पटकन होतं, म्हणजे बुद्धी ताब्यात आहे. वृद्धपणी ते अवघड जातं. अनेकदा आपण मुलांचं पाठांतर बघून कौतुक करतो, काय छान पाठांतर आहे. कारण त्याचं कारण आहे त्या चित्तामध्ये बाकीचे व्याप नसतात, काहीतरी करून दाखवणं असतं, संस्काराचाही भाग असतो आणि त्यामुळे त्यांचं पाठांतर पटकन होतो. आपण त्यांच्याशी तुलना करतो कारण आपण त्यांचे की पाठांतर छान आहे याचा अर्थ आपलं कमी आहे. पण साधारण बुद्धी ही ताब्यात नसते. जसजसं वय वाढतं तसं बुद्धी ताब्यात नसते. म्हणून लहानपणी पाठांतर चांगलं असल्यामुळे लहानपणी ती सुरुवात व्हावी अशी अपेक्षा आहे. वृद्धपणी हे अवघड जातं आणि बुद्धी ताब्यात असताना परमार्थ हा सोपा जातो. म्हणून लहानपणी सुरुवात करावी. आता नाही कळलं तर तरुणपणी सुरुवात करावी, प्रौढपणी सुरू करावी. हे ठीक आहे. जब जागे तब सवेरा असं म्हटलं जातं. जेव्हा सकाळ जेव्हा झोपेत जाग आली तो ती सकाळ झाली असं म्हटलं जातं. तर तसं जरी झालं तरी काही हरकत नाही. ते काही वाया जात नाही. पण एक वेग जो घ्यायचा असतो तो लहानपणापासून जर का सुरुवात केली तर ती लवकर होतं. प्रयत्न लहानपणापासून करावे लागतात. असो, मुद्दा हा सांगायचा आहे की चारही पुरुषार्थाचा विचार करून अनेक जन्मांचा त्यामध्ये विचार करून पूर्वीचे अनेक जन्म आणि आताचा जन्म आणि नंतरचे पारलौकिक प्रवासातले येणारे जे अनेक जन्म आहे यांचा विचार करून आणि यथाकाली अधिकारी सद्गुरू भेटून जेव्हा मोक्ष दशेची व्यवस्था होणं आणि मग मोक्ष मिळणं म्हणजे जन्म मरण या परंपरेत ही परंपरा संपवून या सगळ्याचा समग्र विचार भारतीय संतांनी केला आणि त्यात या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक म्हणजे त्या विश्वनिर्मात्यावरती थोडं तरी प्रेम करा, याला म्हणायचं भक्ती आणि ही मला आवडली पाहिजे. आपण सर्व आठवड्यातून एकदा इथं एकत्र 11 ते 12:30 असतो. याचं कारण काहीतरी आपल्या अंतःकरणात भगवंताबद्दलचं प्रेम आहे आणि आपल्याला तुकोबा, ज्ञानोबा, समर्थ, गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दल एक आदर आहे. ही सगळी संत मंडळी आपल्या कल्याणाबद्दल बोलत आहेत असं आपल्याला वाटतंय, हे आपल्याला कळतं. या एकूण चित्त व्यवस्थेला म्हणायचं ते भक्ती अशी त्याची व्याख्या केली आहे. आणि ती भक्ती परिपक्व दिशेला गेल्यावर काय होतं तर हे पुढच्या श्लोकांमध्ये येईल आपल्याकडे. पण सध्या तरी की त्या ईश्वराची भक्ती ही आपल्याला करायची, हे पहिलं सांगितलंय. आता दुसरं जे सांगितलंय की नुसती भक्ती असून चालत नाही. प्रेम मला खूप आहे देवाचं, पण तो देव कसा आहे, तो मूर्तीत असतो का, मूर्तीतून प्रकट झाल्याच्या तर अनेक कथा आहेत. पण तो प्रकट झाला, तो भावाकरता प्रकट झाला की मूर्तीतून प्रकट झाला. आणि फक्त मूर्तीतच जर का देव असता तर तो प्रल्हादाकरता त्या खांबातून प्रकट झाला असता का. मराठीत म्हण आहे, मानला तर देव नाहीतर दगड. म्हणजे याचा अर्थ असा की मानणे नावाची एक गोष्ट आहे, गृहीत धरणे नावाची एक गोष्ट आहे. त्या गृहीतावर आपल्याला तो कसा आहे याचं आपल्याला चिंतन करावं लागतं. आणि या सगळ्या व्यवस्थेला जे त्यांनी नाव दिलेलं आहे ती ज्ञान व्यवस्था म्हणून नाव दिलेलं आहे. आता तिसरी गोष्ट आहे, पहिली झाली भक्ती, दुसरं झालं ज्ञान आणि तिसरी आहे की मला जो आवडतो, मला जो जाणायचा आहे, आवडणारी गोष्ट आणि जाणायची गोष्ट मिळवण्याकरता आपल्याला कशाचा तरी त्याग करावा लागतो. कसं आहे, जे आपल्याकडे काही नसतं ते आपण मिळवायचा प्रयत्न करतो, जे आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, जे नाही ते आपण मिळवायचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यासाठी काहीतरी त्याग करावा लागतो. आपण आता एकत्र आहोत, यापेक्षा काही एंटरटेनमेंट असू शकते, टीव्ही सिरियल असेल तर काय चला हवा येऊ द्या वगैरे जे काय असेल ते, पण त्याचा आपण त्याग केला आहे. काही वेळा करता का होईना पण आपण त्याग केला आहे. मनोरंजन सोडून मनोमंथन आपण करत आहोत म्हणजे काहीतरी त्याग केलाच आहे. थोडा कंटाळा येणार आहे, या विषयात कोणी तासभर आपल्याला हसवणार नाही हे आपल्याला माहिती आहे. टीव्ही बघायचा कंटाळा आला म्हणून आपण हे ऐकू असंही नाहीये. म्हणजे मनाच्या रंजनाचा आपण त्याग केला. त्या त्यागाकरता त्या चित्ताला एक स्टेटस लागतं किंवा त्या चित्ताची एक भूमिका असावी लागते आणि त्याला म्हटलं जातं ते वैराग्य. म्हणजे 3 गोष्टी कुठल्या लागतात तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. आता स्वामी विवेकानंदांचं मागणं काली मातेकडे काय, मला माहिती आहे माते मला भक्ती दे, ज्ञान दे आणि वैराग्य दे. तर याचा या श्लोकाशी याचा संबंध येतो की पुढे रावणाबद्दल पहिल्या चरणात समर्थ म्हणतात, मना सांगपा रावणा काय झाले. कारण इतका ज्ञानी असून इतक्या
ऋषी कुळात सुद्धा तो जन्माला येऊन सुद्धा, अर्थात आई त्याची दानवी याच्यातली होती, वंशातली होती, तो भाग सोडून द्या, परंतु सगळं ज्ञान असताना सुद्धा मना सांगपा रावणा काय झाले आणि अकस्मात राज्य सर्वही बुडाले, या बद्दल आपण पुढच्या सत्रामध्ये विचार करूया. तूर्त एवढंच लक्ष, या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवूया की हे विश्व चालवणारा जो आहे, तो चालवणारा जो आहे, त्याचा करता जो आहे, तो आपल्या हृदयात आहे, आपल्यात आहे तो, आणि बाहेरच्या जगात सुद्धा आहे. त्या दोघांची अखंड भेट सुरू असते. त्याचा आठव करून त्याच्यावरती प्रेम करणं म्हणजे झाली भक्ती. तो देव कसा आहे ते ओळखणं म्हणजे ही झाली ज्ञान व्यवस्था. आणि ह्या दोघांचा जर का पाठपुरावा सातत्याने आपल्याला करायचा असेल तर आपल्याला त्याग करावा लागतो, आणि तो त्याग हा वैराग्यातनं येतो. म्हणून तिसरं आहे ते वैराग्य. या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवू, याचा आठव करूया. आणि इथे आता मी थांबतो. पुढच्या सत्रात आपण पुढच्या श्लोकाबद्दलचा मुख्य विचार करूया. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 11 आणि त्याच्या खालची ज्ञानेश्वरीच्या ओव्या यांचं वाचन आपण करणार आहोत. आपण ओम नमोजी अध्यापासून सुरू करू. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमसि प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारिजोजी अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी शारदा विश्वमोहिनी नमस्कारली मिया तैसा पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 11. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यज्ञतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति ततः ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. सकळा जाणणे या लाजे लाणी तिये जाणियेची जे खाणी तया ज्ञानियांची ये आयणी जया ते अक्षर म्हणिपे. चंडपाते ही न मोडे ते गगनची की पुढे वाचुनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे. तेवी जाणणे या जे आकळले ते जाणवले पणेची उमाणले मग नेणवेची तया ते म्हणितले अक्षर सहजे. म्हणोनी वेद विदनर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीशी परमात्मरूप आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देवनी आहाती देहाची बैसोनी झाडातळी ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहात निष्कामासी अभिप्रेत सर्वदा दे. जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठूर होऊनी बापुडी इंद्रिये करीती. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाचिडे थडियेचे वेद तुबुकळले ठेले. ते पुरुष होती जे यापरी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. तेथे अर्जुने म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जे काजो. परी बोलावे ते अति सोहोपे तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक. तरी मनाया बाहेरिलीकडे या वयाची साव्या सवे मोडे हे हृदयाचा डोही बुडे तैसे कीजे. जे अविनाशी आहे असं वेदवेत्ते सांगतात
संसाराच्या इच्छेपासून परांगमुख झालेले विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात ते ब्रह्मनामक पद मी तुला संक्षेपाने सांगतो. जे ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची ते देवळ खाणच आहे. त्या ब्रह्मज्ञानांच्या दृष्टीने बुद्धीने ज्यास ब्रह्मस्वरूपास अविनाशी असे म्हणतात, प्रचंड वाऱ्याने जे नाहीसे होत नाही ते खरोखर आकाशच होय. नाहीतर ते ढग असते तर ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकते? त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले ते क्षर होय. नंतर वृत्तीज्ञानाला जे विषय होत नाही तर उलट वृत्तीज्ञानच जेथे लय पावते त्याला सहजच अक्षर असे म्हटले. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्म स्वरूप प्रकृती पलीकडचे आहे आणि जे विषयांचा विषवत त्याग करून व सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत, याप्रमाणे विरक्त पुरुष आहेत ते ज्याची परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे निष्काम पुरुषांना अखंड अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात, असे जे ठिकाण ते मिळावयास कठीण व जाणण्यास कठीण व ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत, वेदासही जे अगम्य आहे ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर अर्जुना, हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो. इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली. तर महाराज, आता सांगावे, परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखीत नाही काय? तुला ते थोडक्यात सांगतो, ऐक. तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल असे करावे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. गणाधीश दोईश सर्वा गुणांचा शारदा मूळ चत्वार वाचा अनंतयारा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना अभिवादन. आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो, पण ते अडचण असेल तर कळवावं. आपण सुरू येतोय. करूया. भगवद्गीतेचा आपला आणि ज्ञानेश्वरीचा आपला अभ्यास चाललेला आहे कंबाईन. आपला 8वा अध्याय चालू आहे. 8वा भगवद्गीतेचा अध्याय ज्ञानेश्वरी बरोबर विवेचन आणि श्लोक जो आहे तो आज 11वा आहे. भगवद्गीतेचा 8वा अध्याय 11वा. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात काय सांगितलं आहे हे थोडस जे आहे ते पाहायला हवं. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाने असं म्हटलंय की मया सप्तमना पार्थम योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम मा यथा नास्यसि तशृणु. याचा अर्थ असा सांगितलाय त्यांनी जे आहे ते माझ्यामध्ये आसक्त हो असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि माझाच आश्रय घे. आणि मग असं जर तू केलं, माझ्यामध्ये आसक्ती ठेवली, माझा आश्रय केला तर असंशय समग्रम्मा म्हणजे न्याससी तर शृणू, मी तुला सांगेन. काय सांगेन की माझं समग्र स्वरूप काय आहे, भगवंताचं समग्र स्वरूप काय आहे हे मी तुला सांगेन असं भगवंतांनी या ठिकाणी आश्वासन दिले अर्जुनाला. पण जेव्हा तो आसक्त असेल भगवंतामध्ये आणि भगवंताचा तो आश्रय घेईल तेव्हा. आपलंही तसंच आहे. 8व्या अध्यायामध्ये जे आहे ते भगवंताचं समग्र स्वरूपाचं वर्णन चालू आहे.
आणि मृत्यूसमयी भगवंताला कसं स्मरण राहील भगवंताचं याचा विचार चालू आहे. हे दोन मुख्य आहे विचार 8व्या अध्यायामध्ये. आणि हे जे 7व्या अध्यायामध्ये त्यांनी भगवंताला सांगितलं ते आपल्याला फॉलो करायचं आहे आणि ते समग्र स्वरूप भगवंताचं कसं आहे हे आपल्याला पाहायचंय. आणि जेव्हा समग्र स्वरूपाचा पण विचार करतो याचा अर्थ हा होतो की जीव जगत जगदीश्वर सर्व ठिकाणी भगवंत कशा प्रकारे भरलेला आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि त्याकरता सुरुवातीलाच जे आहे ते 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच काही जे आहे ते शब्द आलेले आहेत त्याचं विवेचन भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी करतात. तसं की ब्रह्म म्हणजे काय आहे त्यांनी म्हटलं अक्षर ब्रह्म परमम, सर्वात शेवटलं तत्व मुख्य तत्व जीवन तत्व जे आहे ते काय तर म्हणे ते ब्रह्मच आहे. आणि त्याच्यानंतर स्वभाव अध्यात्म उच्चते, अध्यात्म म्हणजे काय तर म्हणे त्या ब्रह्माचा आपल्या सर्व जगत आणि जीवामध्ये जो अंश आहे म्हणा किंवा त्याच्यामुळे सर्व चाललेलं आहे ते अध्यात्म उच्चते, तो स्वभाव आहे. ब्रह्माचा स्वभाव अध्यात्म आहे, स्वभाव अध्यात्म उच्चते. भूत भाव उद्भव करून हे सर्व जगत जे निर्माण झालं भूत आणि पंचमहाभूताचं तर त्यांनी जे आहे ते काय म्हटलं त्याला भूत भाव उद्भव करो म्हणजे अधिभूत आणि विसर्ग कर्म संहिता जे आहे ते कर्म काय आहे तर म्हणे कर्म जे आहे हे भगवंताचं जे सर्व दूर जे निर्माण झालेलं आहे जगताचं स्वरूप त्याला त्यांनी कर्म म्हटलं. भूतभाव उद्भव करो कर्म संहिता. भगवंताने जे निर्माण झालेलं जगत आपल्या समोर आहे जीव आणि जगत हे सर्व जे आहे भगवंताने निर्माण केलं याला त्यांनी भगवंताचं कर्म म्हणतात. तर 3 शब्द या ठिकाणी झाले. ब्रह्म झालं, दुसरं जे आहे ते अध्यात्म झालं, दुसरं कर्म झालं, त्याच्यानंतर अद्भुतम क्षरो भाव, त्याच्यानंतर अद्भुत म्हणजे पंचमहाभूत आणि अधिदैव नंतर शब्द आलेला आहे म्हणजे जे हिरण्यगर्भ आहे, जे सूक्ष्म स्वरूप आहे, जे अव्यक्त स्वरूप आहे जगताच्या पहिलेच देवी देवता ज्याच्यामध्ये आपण सुद्धा घेतात ते सर्व काय म्हणे अधिदैवत आहे ते. आणि अधियज्ञो हमे भाव ते हे अधियज्ञ म्हणजे काय की हा जीवात्मा जो सर्व जगामध्ये जीवांमध्ये जो जीवात्मा आहे त्याला त्यांनी जे आहे ते काय म्हणतात ते आधी यज्ञ म्हटलेलं आहे. आता परत एकदा मी याच्याबद्दल सांगतो की म्हणजे जे आहे ते ब्रह्माबद्दल त्यांनी सुरुवात केली. ब्रह्म म्हणजे काय हे सांगितलं गेलं. त्याच्यानंतर जे आहे ते अध्यात्म म्हणजे काय हे सांगितलं गेलं की ब्रह्माचा स्वभाव. त्याच्यानंतर जे आहे ते यज्ञ म्हणजे काय की परब्रह्मापासून हे सर्व उत्पन्न झालं असं समजूया. अधियज्ञ झालं. अधिभूत पंचमहा अधिदैव म्हणजे हे अव्यक्त स्वरूप जे आहे जगताचं. आणि शेवटलं जे आहे ते अधियज्ञ. आणि अधियज्ञाचा अर्थ आहे की जीवात्मा सर्वदूर जो परमेश्वर आहे जीवात्मा म्हणजे हे सर्व काय सांगत असतं काय की आता आम्ही जे पाहिलं ब्रह्म आहे तर ब्रह्मापासून ही जी सृष्टी निर्माण झाली त्याच्यानंतर सृष्टीमध्ये काय आहे तर म्हणजे जीव जीव आपण सर्वदूर पाहतो आणि जळ पाहतो आणि चेतन पाहतो. तो जळाचा भाग, चेतनाचा भाग, त्याच्यानंतर जो दिसत नाही तो भाग आणि परमात्म्याचं स्वरूप ते सर्व जे आहे ते वेगवेगळी जरी नावं दिलेली आहे तरी परमेश्वर या सर्व रूपामध्ये प्रगट झालेला आहे, मिटलेला आहे. हे असंच आहे की जसं एखाद्या समजा एखाद्याला जे आहे ती वेगवेगळी नावं असतात. लहान मुलगा असेल घरचं नाव वेगळं असतं, कॉलेजचं नाव वेगळं असतं, त्याची कदाचित लग्न झाल्यावर त्याची पत्नी त्याचं दुसरं नाव काहीतरी ठेवेल जे तिला आवडतं ते वेगळं असतं. तर तशाच प्रकारचं हे आहे की म्हणजे जे आहे ते आहे एकच. जसं एक मुलगा असतो मग लग्न झाल्यावर तो पती असतो. समजा त्याची पत्नी जर चालली गेली तो विदूर होतो तर त्यालाच वृद्ध म्हणतात, त्यालाच यवन असं म्हणतात, यवन म्हणतात, त्याला यंग म्हणतात, त्याला चाइल्ड म्हणतात, आहे तेच. तर तशाच प्रकारचं हे सर्व जे आहे परमेश्वराचं स्वरूप आपल्या समोर आहे. हे समग्र स्वरूप परमेश्वराचं जे आपल्या समोर आहे हे कसं आम्ही समजून घ्यायचं हे सर्व अध्याय 8 मध्ये येतं. आणि प्रयाण काळे मनसा अचलेनं किंवा म्हणजे प्रयाण कालेवर ते जे आहे ते काय होतं तर म्हणे आमचं मन म्हणजे ऋषींचं मन जे पोचलेले आहे साधू संत
त्यांचं मन जे आहे त्यावेळेस चालत नाही, ते परमेश्वरामध्ये स्थित असतं तसं असं म्हणतात ते. आणि हे सर्व त्या अभ्यासाने होतं असं आपण पाहिलं. आणि अंतकाले जे महावेव स्मरण मुक्ता कलेवरम, तर हे प्रयाती समद्भाव याती नास्तत्र संशय हा, की अंतकाळी जर माझं स्मरण जर केलं तर जे आहे तर काय तू मोक्षाला प्राप्त होशील, मला प्राप्त होशील, अशा प्रकारचं भगवंतांनी त्या ठिकाणी दिलं आहे. आणि नंतरचं विवेचन चाललंय की अंतकाळी जर भगवंताचं स्मरण आम्हाला जमत नसेल तर त्याच्याकरता काय करायचं, त्याचं त्यांनी उत्तर दिलं. तसं काय त्याचं उत्तर दिलं त्यांनी, तर म्हणजे त्यांनी उत्तर दिलं की भाई अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्य कामी तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर, माझंच फक्त जे आहे तू स्मरण कर. आणि अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्य कामिना, इतर आपली चेतना इकडे तिकडे जाऊ देऊ नको, फक्त भगवंतामध्ये ठेव, अशा प्रकारची त्यांनी उत्तरं दिली. मग हे सर्व चेतना कशामध्ये ठेवायची, तर कविम पुराणा मनुष्यातारम अणोरणीयम अनुस्मरेत्य, तर अणुरणीया समनु अनुस्मरेत्य, म्हणजे हे की ते कुठे ठेवतो, भगवंताच्या ठिकाणी ठेव. जे शाश्वत तत्व आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, त्या ठिकाणी जे आहे ते ठेव. अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी पाहिलं 9व्या श्लोकामध्ये. आणि 9व्या श्लोकामध्ये जे आहे ते असं त्यांनी सांगितलं की जे आहे ते शेवटी मन जे आहे ते अचल राहील, भगवंताच्या स्वरूपातच राहील. आणि गृहोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम पुरम परम पुरुष उपेदी दिव्यम, म्हणजे आपलं जे आहे ते योगी लोक जे आहे ते काय करतात, योगी लोक जे आहे ते आपली आपली धारणा कुठे करतात, म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर ते करतात. आणि त्यावेळेस त्यांचं मन जे आहे ते अचल असतं आणि भगवंतामध्ये लीन असतं. अशा प्रकारचं वर्णन आपण मागे पाहिलं 10व्या श्लोकामध्ये, की तो भक्तियुक्त पुरुष, भक्ती असो किंवा तो योगी असो, भक्तियुक्त पुरुष अंतकाळी योग बळाने भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणाला चांगल्या रीतीने स्थापन करून निश्चय मनाने माझं स्मरण करील, भगवंताचं स्मरण करील, आणि तो दिव्य स्वरूप तम परम पुरुष उपेदी दिव्यम, तो जे आहे दिव्य पुरुषाला तो प्राप्त होईल. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये काय पाहायचं, जरी योग आपल्याला जरी समजत नसेल तरी भक्ती आपल्याला समजते, ज्ञान आपल्याला समजतं. भक्तीपूर्वक जे आहे त्यांनी भगवंताचं स्मरण जास्तीत जास्त करत राहावं आणि जे आहे ते ह्या पदाला प्राप्त व्हावं, ज्या पदाला इतर सर्व लोक प्राप्त होतात. आणि त्याच्याच पुढे आता यांनी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे, यदक्षरम वेद विदो वदंती विशंती यद्यम तयोवितरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती आणि तत्ते पदम संग्रहेण प्रवक्ते. म्हणजे याचा अर्थ त्यांनी असा सांगितला की वेद जाणणारे जे विद्वान आहे, वेदविद, वेद जाणणारे जे विद्वान आहे, यत अक्षरम वदंती, ते काय करतात, मग सच्चिदानंद परब्रह्माला जे आहे ते काय असतात, अक्षरम, अक्षर असं म्हणतात. आणि वदंती त्याचं वर्णन करतात. म्हणजे वेदाला जाणणारे महापुरुष काय करतात, तर म्हणे त्या परमेश्वराला ते ओम म्हणतात, किंवा जे आहे ते अक्षर असं म्हणतात. विशंती यद्यते वीतरागा, जे आहे ते या ठिकाणी वीतरागा म्हणजे आसक्ती राहील. तर आसक्ती राहील यज्ञशील महात्मा ज्याच्या ठिकाणी प्रवेश करतात, म्हणजे काय करतात, म्हणजे ज्यांची आसक्ती गेलेली आहे, जे भगवंताच्या अनुसंधानामध्ये आहे, ते भगवंत स्वतः होऊन जातात, प्रवेश करतात म्हणजे. आणि यत इच्छितम ब्रह्मचर्यम, अशा प्रकारे जे इच्छा करतात ते ब्रह्मचर्याचं पालन करतात, आचरण करतात. ब्रह्मचर्यम चरंती, म्हणजे ब्रह्मचर्याचं आचरण करतात कोण, ज्यांची इच्छा ब्रह्मचर्या मार्गाने जायची आहे. आणि ते परमपद तुला तत्ते पदम संग्रहेण प्रवक्ते, त्या पदाबद्दल जे आहे म्हणजे परमात्माबद्दल जे आहे तुला संग्रहेण म्हणजे संक्षेपाने आणि प्रवक्ष म्हणजे सांगतो, असं त्याचा अर्थ केलेला आहे या ठिकाणी. म्हणजे यदक्षरम संपूर्ण जे आहे ते वेद जाणणारे लोक ज्याला अक्षर म्हणतात, जे आसक्तीरहित महात्मा लोक ज्याला प्राप्त करतात त्या पदाला, आणि जे प्राप्तीची इच्छा करतात ब्रह्मचर्याचं पालन करून, ते पद मी तुला संक्षेपाने सांगेन, असा त्याचा अर्थ आहे. यदक्षरम वेदविदो वदंती, यत अक्षरम वेदविद वदंती, असा आपण या चरणाचा अर्थ करूया. आता आपण पुढे जातोय. यदक्षरम वेदविदो वदंतीचा अर्थ काय आहे, यदक्षरम, यत अक्षरम, आणि वेदविदो वदंती, वेदविद वदंती. यत म्हणजे ज्याला,
आणि अक्षरम म्हणजे कसं परमात्म स्वरूप, शाश्वत स्वरूप. अक्षर म्हणजे जे आहे अविनाशी स्वरूप भगवंताचं. तर ज्याला अविनाशी स्वरूपाला कोण जाणतं? वेदविद, म्हणजे जे वेदाचा अर्थ जाणतात, वेद जाणणारे, वेदाचा अर्थ जाणणारे लोक काय म्हणतात? त्याला ते अक्षर असं म्हणतात. त्या निर्गुण निराकार परमतत्वाला ते अक्षर असं म्हणतात. वदंती म्हणजे म्हणतात. वेदविद म्हणजे वेदाचा अर्थ जाणणारे. अक्षरम म्हणजे अविनाशी तत्व, परमतत्व, निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप. आणि यत, त्या सच्चिदानंद स्वरूपाला ते काय म्हणतात? अक्षर म्हणतात, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, सदा सर्वदा एक रूप एक रस जे असतं, जे तत्व ते जे आहे त्यालाच जे आहे ते आपल्या आपण पाहिलं या 3ऱ्या श्लोकामध्ये 8व्या अध्यायाच्या, अक्षरम ब्रह्म परमम असं म्हटलेलं आहे. जेव्हा या ब्रह्माची व्याख्या केली गेली, एक एक शब्दाची व्याख्या जेव्हा केली गेली, तेव्हा 3ऱ्या श्लोकामध्ये, 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये ब्रह्माचं वर्णन काय केलंय? अक्षरम ब्रह्म परमम असं केलेलं आहे. म्हणजे तेच निर्गुण निराकार, जे अंतिम तत्व, जे परमात्म तत्व, जे सच्चिदानंद स्वरूप, त्याच निर्गुण निराकार तत्वाचं वर्णन जे आहे ते इथे अक्षर नावाने असं होत आहे. आता वेदविद आपण जेव्हा म्हणतो तेव्हा वेदाचं काय, तर म्हणजे त्याच्यामध्ये वेद काय, तर त्याचं म्हणजे परमात्माचं ज्ञान आहे, त्याला आपण वेद म्हणतो. ते 4 वेद आहे. वेदाचा अर्थ, वेदाचा प्राण, वेदाचा आधार काय, म्हणजे परमात्मा. परमात्म्याशिवाय आणखीन वेदामध्ये जे आहे ते वर्णन केलेलं दुसरं परमात्माबद्दलच वर्णन केलेलं आहे जे की आहे ते. तर असं वेदाचं तात्पर्य जो परमात्मा, त्या तात्पर्याला ओळखून त्याला प्राप्त करण्यास जे अविरत प्रयत्न करतात, जे अविरत साधना करतात, किंवा शेवटी त्याला प्राप्त होतात, त्यांनाच फक्त वेदविद म्हणायचं. कुणी पण असं वेदाचा अर्थ नुसतं शब्द त्याला माहित असतील, त्याला वेदविद म्हणता येणार नाही. त्याला जे आहे ते त्याचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे, काही अनुभव त्या ठिकाणी असला पाहिजे. कारण असं का म्हणतात ते, की म्हणजे वेद जे आहे ते जीवनाचं सारभूत तत्व सांगतं आपल्याला. आणि जेव्हा हे सारभूत तत्वाचा अनुभव आम्हाला येईल, त्यातच ती पूर्णता आहे, त्यातच कृतकृत्यता आहे. त्याच्याशिवाय आणखीन काही आपल्याकडे ऑप्शन नाहीये. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे यत अक्षरम वेदविद वदंती यत परब्रह्म परमात्मा, ज्याला जाणणारे जे आहे तेच फक्त वर्णन करू शकतात. ज्याला जाणत नाही म्हणजे त्या लोकांचा अधिकार पण नाही की त्यांनी त्याच्याबद्दल बोलावं. मग नेती वेदाने पण म्हटलेलं आहे की वेद सुद्धा गटांगळा खात राहिले, असं आलंय पुढे ज्ञानेश्वर ज्ञानोबांच्या ओळीमध्ये. तर सांगत तात्पर्य असं की हे जे अविनाशी तत्व आहे, तर डॉक्टर काका आहे आपल्या या ठिकाणी, त्यांनी सांगणं ते एक वेगळं पडतं. त्यांचा आपला अनुभव आहे, इतका दीर्घ काळाचा त्याचा अनुभव आहे. ते जे काही म्हणतील ते जे आहे ते आपल्याला, आपण कसं घ्यायचं त्याला, तर म्हणे काळ्या पथरावरची लकी, की ते जे म्हणतात ते बरोबर. तर वेदविद जे ब्रह्माला जाणतात ते वेदविद आहे. म्हणजे डॉक्टर काही वेदविदच झाले. मग ते म्हणतात हे तत्व कसं आहे, तर म्हणे अविनाशी आहे, शाश्वत आहे, एक रस आहे, एक रूप आहे असं. म्हणजे ह्या तत्वाबद्दल आपण जे पाहिलं, म्हणजे मागच्या श्लोकामध्ये ह्या तत्वाबद्दल पाहिलं आपण, कविम पुराणा अनुशासितारम अणोरणीयाम समनुस्मरेत्यम सर्वस्व धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसा परस्तार, की जो सर्वज्ञ आहे, अनादी आहे, अणुचाही अणुपेक्षाही लहान आहे असं त्याचं वर्णन, सर्वांचं धारण पोषण करतो, जो अचिंत्य आहे आणि नित्य चैतन्य तत्व जे आहे, आणि अविद्येचा जो नाश करतो, असं असं तत्व जे आहे ते कोणतं आहे, म्हणजे ते निराकार तत्व आहे असं आपण पाहिलं या ठिकाणी. 7व्या अध्यायामध्ये सुद्धा जो 29वा श्लोक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जरामरण मोक्षाय मामाश्रते येतंतीये ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मम कर्म चाखिल. ते ब्रह्म कसं आहे असं त्यांनी सांगितलं या ठिकाणी. म्हणजे जरामरण सुटण्यापेक्षा, म्हणजे आम्ही जे आहे ते वृद्धत्वामध्ये आहो, आम्ही रोगापासून सुटण्याकरता, मरणापासून सुटण्याकरता जे प्रयत्न करतात ते पुरुष त्या ब्रह्माला, तसेच संपूर्ण अध्यात्माला जे आहे ते, किंवा संपूर्ण कर्माला ते जाणतात, आणि तेच जे आहे ते ब्रह्म आहे असं त्यांनी म्हटल्या ठिकाणी. की जे मला शरण येतात तेच वेद जाणणारे असतात असंही म्हणा, ते पुरुषच वेद जाणणारे असतात. तर ह्या तत्वाचं वर्णन अशा प्रकारे जे आहे ते इतर ठिकाणी पण आलेलं आहे.
12व्या जे आहे ते 12वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये 3रा श्लोक आहे. 12व्या अध्यायामध्ये 3रा श्लोक काय सांगतो मला, त्यामुळे तो असं सांगतो की ये तक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्रम गम अचिंत्यम ते कुटस्थम अचलम ध्रुवम. म्हणजे जे मनबुद्धीच्या पलीकडचं आहे, जे सर्वव्यापी आहे, जे अकथनीय आहे, अनिर्देशम, जे सदा एकरस राहणार आहे, जे नित्य आहे, जे निश्चळ आहे, जे निराकार आहे, जे अविनाशी सच्चिदानंद घन आहे, निरंतर ऐक्य भावनाने ज्याचं जे आहे ते उपासना करायची. तर असं सर्व वर्णन जे केलेलं आहे ते कशाचं केलेलं आहे, त्यामुळे ते अक्षराचं वर्णन केलेलं आहे असं मला सांगायचं आहे. म्हणून जो आहे हा आपण उल्लेख या ठिकाणी केला. आणि ह्याच तत्वाचं वर्णन जे आहे आता आपल्या 11व्या श्लोकामध्ये चाललेलं आहे. हे जे आता जे आपण रेफरन्सेस पाहिले की या ठिकाणी जे आहे ते भगवंताचं वर्णन केलेलं आहे, निराकार तत्वाचं स्वरूप केलेलं आहे. तर ह्या निराकार तत्वाचंच परत ह्या ठिकाणी 11व्या श्लोकामध्ये त्यांनी विवेचन केलंय. आणि 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये ह्या तत्वाला आम्ही कसं प्राप्त करावं याचं सुद्धा जे आहे ते विवेचन पुढच्या श्लोकांमध्ये केलेलं आहे. म्हणजे ओंकार उपासना जी दिलेली आहे, अक्षर ब्रह्म व्याहरणान मामनोनुस्मरण, म्हणजे ओंकाराचं माझं जे आहे ते स्मरण कर, अशा प्रकारचं जे पुढे येणार आहे. तर ते ओंकार उपासना जी आहे पुढे दिलेली आहे, त्याचं कारण एवढंच आहे की ओंकार उपासनेच्या माध्यमी तू जे आहे हे निराकार निर्गुणाचं वर्णन कर. ओंकार उपासना का दिली त्यांनी या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये, त्याचं कारण एवढंच आहे की एकदम निराकार निर्गुणाची जे आहे ते लोकांना उपासना जमत नाही. साधकाला निराकार निर्गुण तत्व जे आहे ते एकदम उमगत नाही. म्हणून ओंकार उपासनेच्या माध्यमाने त्या निराकार निर्गुण तत्वाला आम्ही समजावं, असा याच्या पाठीमागचा जो आहे तो उद्देश आहे. तर हे झालं आपलं की यदक्षरम वेद विदो वदंती. पुढचं आणखी घेऊ आपण. विशंती यदत्ययो वीतरागा. विशंती म्हणजे प्रवेश करतात, आणि विशंती म्हणजे प्रवेश करतात, आणि यत यतय म्हणजे जे आहे ते ज्यात, यतय म्हणजे यतिमुनी, मोठे मोठे ऋषीमुनी जे आहे ते प्रवेश करतात. कशात प्रवेश करतात, या परब्रह्म स्वरूपामध्ये प्रवेश करतात वीतरागा. किंवा दुसरे त्यांनी सांगितले की यती एक सांगितले, आणि दुसरे सांगितले कोणतं म्हणे वीतरागा. म्हणजे जे संन्यास आश्रमात राहणारे संन्यासी आहे, ज्यांची राग आणि आसक्ती नाहीशी झालेली आहे, असे जे ऋषीमुनी आहे, असे जे विरक्त यती आहे, ते काय करतात, तर म्हणजे जे आहे ते ह्या परमेश्वर स्वरूपामध्ये प्रवेश करतात, असं त्याचा अर्थ आहे. विशंती यद्यत्ययो वीतरागा म्हणजे अंतःकरणातून आसक्तीचा अत्यंत अभाव, अंतःकरणातून त्यांची आसक्ती नाहीशी झालेली आहे. आणि अंतःकरणाचा जर आसक्ती गेली तर अंतःकरण निर्मळ झालं, अत्यंत निर्मळ झालं. आणि त्याच्यामध्ये काय आहे की त्या अंतःकरणामध्ये ह्यावेळेस काय आहे, तर म्हणे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर असे काही नाहीये त्या ठिकाणी. अंतःकरण अत्यंत निर्मळ म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी आहे काय इच्छा, तर म्हणजे उत्कट अभिलाषा आहे परमात्मा तत्वाची. परमात्मा स्वरूपाला आम्ही प्राप्त व्हावं, जे आमचं स्वतःचं स्वरूप आहेच त्याचा आम्हाला बोध व्हावा, एवढीच त्या ठिकाणी अभिलाषा आहे त्या अंतःकरणात. म्हणजे अंतःकरणाचं या ठिकाणी वर्णन चाललेलं आहे की ते अंतःकरण कसं हवं, तर म्हणजे निर्मळ हवं, अत्यंत अनासक्ती त्या ठिकाणी हवी, आणि उत्कट अभिलाषा हवी परमात्मा तत्वाची. मग ह्याला प्रयत्न करणारे जे लोक आहेत ते, किंवा ज्यांना प्राप्त झालं आहे ते, त्यांना काय म्हटलंय तर म्हणे यती वितरागी, असं अशा प्रकारे त्याचं उद्बोधन केलं आहे की विशंती यद्यत्ययो वीतरागी. आता काय की विशंतीचा अर्थ प्रवेश करणे आहे. आता प्रवेश करणे म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये जायचं, एका घरातून दुसऱ्या घरामध्ये जायचं, त्याला प्रवेश आपण समजतो, तो असा प्रवेश या ठिकाणी नाहीये. विशंतीचा अर्थ जर प्रवेश आहे तर तो फक्त शब्दार्थ आहे त्या ठिकाणी. पण शब्दार्थ जरी तो असला तरी त्याचा जो गहन अर्थ आहे किंवा त्याच्या गभितार्थ ज्याला आपण म्हणतो तो असा आहे की यत यतय म्हणजे यत म्हणजे सच्चिदानंद स्वरूप, यती लोक म्हणजे जे ऋषीमुनी अभेद भावानी जे आहे ते अंतःकरण ज्यांचं अभेद स्वरूप आहे, त्यांचं अंतःकरण जे आहे ते सर्वदूर भगवंतच पाहतो, अशा प्रकारचं जे आहे. तर म्हणजे कोणी बाहेरून आतमध्ये गेलं असं नाहीये, तर म्हणजे आपलं स्वरूपच आपल्याला जे नित्य प्राप्त आहे त्याचा बोध ज्यांना झाला
त्याला त्यांनी हे की संसारातून जणू काही त्यांनी परमार्थामध्ये परमात्मामध्ये प्रवेश केला असा त्याचा अर्थ आहे की संसारामध्ये आम्ही आहो पण आम्ही विसरलोय परमात्म तत्वाला. मग परमात्म तत्वाला त्याचा बोध होणं, त्या मार्गावर आम्ही जाणं, त्याचा बोध होणं, यालाच ते प्रवेश करणं असं म्हणतात. म्हणजे आता काय त्याचा अर्थ आहे की सध्या आमचं काय मत आहे की मी हा देह मी आहे, हा माझं सर्व जे आहे ते घर आहे, कुटुंब आहे, ऑफिस आहे, प्रॉपर्टी आहे, सोनाराळा आहे, एवढीच आहे, सर्व काही हे माझं आहे. तर सध्या जो माझा हा हे आहे की भाई मला परमेश्वर प्राप्त नाहीये आणि हे सर्व माझं आहे, तर हा एक प्रकारचा भ्रम आहे. ते म्हणतात खरं काय तर म्हणे खरं म्हणजे तूच परमेश्वर स्वरूप आहे आणि हे सर्व जे तू म्हणतोय मी आणि माझं हे कसं आहे तर म्हणे हा भ्रम आहे, हे अविद्यारूप भ्रम आहे. आणि ह्या अविद्यारूप भ्रमाचं निवारण करणं म्हणजे मी आणि माझं ह्याचं निवारण करणं म्हणजेच काय की स्वरूप प्राप्ती करणं म्हणजेच जे आहे जे अप्राप्त सध्या आहे त्याला प्राप्त व्हायचं. म्हणजे सध्या ते अप्राप्त आहे असा जो माझा भ्रम आहे त्या भ्रमाला दूर करणं यालाच ते म्हणतात विशंती. विशंती यद्यतेव भीतरागा असं त्याचा अर्थ त्यांनी या ठिकाणी केलाय. आणि तिसरा जो आहे तो यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती. आता ब्रह्मचर्याचा उद्देश काय आहे तर म्हणजे ब्रह्मचर्याचा उद्देश परमात्मा प्राप्ती आहे. ब्रह्मचर्याचा उद्देश काय की आणखीन कोणतं ध्येय नाही, फक्त परमात्मा प्राप्ती हेच ध्येय त्याचं. इच्छा काय तर म्हणजे परमात्मा प्राप्तीची त्या ब्रह्मचार्याला इच्छा असते. आणि साधना काय त्याची तर म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन. म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे काय करायचं म्हणजे संपूर्ण इंद्रियाचा संयम करायचा. मग संपूर्ण इंद्रियाचा संयम करायचा म्हणजे त्या गृहस्थाश्रमामध्ये माणसाला कसं जमेल म्हणजे कोणत्याही विषयाचं भोगबुद्धीने सेवन न करणं यालाच ते म्हणतात की संपूर्ण इंद्रियावर संयम. संपूर्ण इंद्रियावर संयम म्हणजे कोणत्याही विषयाचा भोगबुद्धीने सेवन न करणं. मी भोगतो आहे असं त्या ठिकाणी नसावं. जे परमात्माने माझ्यासमोर आणलेलं आहे ते मी त्याचं कार्य पूर्ण करतो आहो तोच मध्ये असावा. परमात्मा मध्ये असेल आणि मी नसेल तर ती भोगबुद्धी त्या ठिकाणी परमात्माकडे जाते, माझ्याकडे जात नाही व्यवहारिक स्वरूपाने पाहिलं तर ब्रह्मचर्य चरंती म्हणजे जे आहे ते ब्रह्मचर्याचं चरण करतात. ब्रह्मचर्याचा अर्थ असतो की ब्रह्म मे किंवा ब्रह्माच्या मार्गात संचरण करणं असा त्याचा अर्थ जो आहे तो दिला. तर ब्रह्मचर्य व्रत कशाला म्हणतात तर गरुड पुराणामध्ये असं आलेलं आहे की कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र मैथून त्यागो ब्रह्मचर्य प्रचक्ष. नेहमीच म्हणजे जे आहे ते मन वाणी आणि कर्माने जो आहे तो संसाराचा त्याग मैथुनाचा त्याग असं त्यांनी लिहिलंय त्यामध्ये गरुड पुराणामध्ये. म्हणजे कायिक वाचिक मानसिक तपश्चर्या शम दम तितिक्षा हे जे आहे उपरती श्रद्धा समाधान इंद्रिय संयमन करणं मनाचं संयमन करणं याचा अर्थ आहे. आणि हे सर्व जे आहे ते साधन चतुर्थ संपन्न होऊन परमात्मा तत्वाला आम्ही प्राप्त व्हावं आणि ह्या सर्वाला जे आहे ते ब्रह्मचर्य व्रत म्हणतात. ब्रह्मचर्य व्रत जे आहे ते योग ब्रह्मचार्यामध्ये जे ब्रह्मचर्य व्रत आहे ते कशा प्रकारचं आहे तर म्हणजे ते जे आहे ते बिंदू का संरक्षण याचा त्याचा प्रधान अर्थ आहे. आणि बिंदू म्हणजे वीर्य या ठिकाणी म्हणते म्हणजे वीर्य धारण प्रधान असा अर्थ आहे आणि त्याचं संरक्षण करणं. कारण की त्याचं संरक्षण केलं तर तेज निर्माण त्या ठिकाणी होतं. ऊर्ध्वर येता नैष्ठिक ब्रह्मचारी असंही त्याचा एक आहे की त्या ब्रह्मचार्याला ऊर्ध्वर येता नैष्ठिक ब्रह्मचारी त्यांना म्हणतात की जसं जे आहे ते बिंदू कधी अधमुख होत नाही म्हणजे वीर्य कधी अधमुखी होत नाही. आणि जे करतात त्याचा प्रयत्न करतात ब्रह्ममार्गामध्ये जे पुढे जातात की बिंदू अधोगामी ना हो आणि ते मन वाणी आणि शरीराने त्याचा त्याग करतात संरक्षण करतात त्याला ते म्हणतात की ते त्यांचा प्रयत्न जो आहे तो कसा आहे म्हणजे ब्रह्मचारी व्रतामध्ये राहून परमात्मा तत्वामध्ये जाऊन राहणं. श्री गुरु बेलसरांनी या ठिकाणी म्हटलंय की तुम्ही फक्त ऐकून ठेवा कारण ग्रहस्थाश्रमी लोकांकरता हे ब्रह्मचर्यांकरता आहे एक आणि ग्रहस्थाश्रमाने जे आहे ते ग्रहस्थाश्रमामध्ये असणाऱ्यांनी त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण करावं इथपर्यंत त्याचा अर्थ येतो. तो आता जे आपण पाहिलं की यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती. ब्रह्मचर्यामध्ये ते ब्रह्मचर्य व्रतामध्ये ते राहतात. आणि शेवटला आहे तत्तेपदम संग्रहेण प्रवक्षे. तत्तेपदम संग्रहेण प्रवक्षे म्हणजे संग्रहेण म्हणजे संक्षेपाने
प्रवक्षे म्हणजे सांगतो, तत्तेपदम म्हणजे ते पद. कोणतं पद? परमार्थ तत्वाचं जे गोष्टी चाललेल्या आहे ते काय आहे ते मी तुला संक्षेपाने सांगतो. म्हणजे त्याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की ब्रह्म परमम, परमम ब्रह्म हे जे म्हटलं होतं ते परमब्रह्म काय आहे त्याच्याबद्दल मी तुला सांगतो संक्षेपाने. ज्या ब्रह्माला शास्त्रामध्ये विलक्षण म्हटलेलं आहे, ते ब्रह्म काय आहे, कसं आहे, शेवटच्या वेळी ते कसं प्राप्त होईल. कारण 8व्या अध्यायामध्ये शेवटच्या वेळी ब्रह्मतत्व कसं प्राप्त व्हायचं याच्याबद्दलचं बरंच विवेचन आहे. आणि असंही म्हटलेलं आहे की ते तत्व प्रत्येक मनुष्य प्राप्त करू शकत नाही. मग ते पद कशा रीतीने प्राप्त होईल हे मी तुला सांगतो, असं त्याचा अर्थ आहे की तत्पदम ते संग्रहेण प्रवक्षे. आणि ते तुला मी संक्षेपाने सांगतो आणि चांगल्या रीतीने सांगतो. म्हणजे चांगल्या रीतीने सांगतो म्हणजे ब्रह्माची उपासना करणारे जे लोक ज्या रीतीने ब्रह्मतत्वाला प्राप्त झाले, ते कसे प्राप्त झाले, ती रीत काय होती ते मी तुला स्पष्ट करून सांगतो, असं त्याचा अर्थ. रामसुखदास महाराजांनी या ठिकाणी असं लिहिलंय की ह्याच्यामध्ये आश्रम व्यवस्थेला धरून सुद्धा त्यांनी व्यवस्था सांगितलेली आहे. म्हणजे यदक्षरम वेदविदो वदंती जे आहे ते कोणाकरता आहेत म्हणे, वेद जाणणारे लोक. वेद जाणणारे कोण असतात? ब्राह्मण असतात. ब्राह्मण काय असतात? गृहस्थाश्रमी असतात. तर ते गृहस्थाश्रमाकरता ती व्यवस्था आहे की परब्रह्माला कसं जाणायचं. त्याच्यानंतर ब्रह्मचार्याला आपण पाहिलंच या ठिकाणी की त्यांनी सांगितलेले आहे या ठिकाणी की इच्छंत ब्रह्मचर्यम चरंती, ब्रह्मचर्याचं व्रत पालन करून कसं परमेश्वराकडे पोहोचायचं ही दुसरी आश्रम व्यवस्था त्यांनी सांगितली. आणि तिसरी त्यांनी सांगितली की म्हणजे वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमा करता विशंतीय यद्यतयो वीतरागा. म्हणजे काय आहे की वानप्रस्थाश्रमामध्ये काय की वैराग्य असतं, संन्यासाला काय असतं ते सुद्धा वैराग्यच असतं. तर संन्यासाश्रमा करता आणि वानप्रस्थाश्रमा करता त्यांनी सांगितलं की विशंतीयो वीतरागा. आता काय की मुक्ती जी आहे ते सर्व आश्रमांनी होऊ शकते. असं नाही की ब्रह्मचर्य असलं पाहिजे, संन्यासीच असलं पाहिजे, वानप्रस्थाश्रम असलं पाहिजे, असं सर्व आश्रमामध्ये जे आहे ते मुक्ती आहे. सर्व वर्णामध्ये मुक्ती आहे असं या ठिकाणी जरी लिहिलेलं नाहीये तरी रामसुखदास महाराजांनी त्याला इन्क्लूड केलं या ठिकाणी की अर्जुनाचा वर्ण, अर्जुनाचं काय होतं? क्षत्रिय वर्ण होता आणि क्षत्रियाला जे आहे ते युद्ध करणं आवश्यक होतं. त्यांनी असं लिहिलं की युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे, ते त्यांनी करत राहावं या ठिकाणी. आणि ते करून म्हणजे त्या आश्रमाचं पालन करून, त्या वर्णाचं पालन करून तुम्हाला परब्रह्माचं जे आहे ते प्राप्ती होईल असं त्यांना म्हणायचं आहे. आता ह्या श्लोकाचा जो अर्थ आहे इन जनरल टोटल, तो कठोपनिषदामध्ये सुद्धा तसंच दिलेला आहे की सर्वे वेदा यत् पदा माम नंती तपास सर्वाणी यच्चरंती यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती तत्ते पदम संग्रहेण ब्रवामियो मित्यतेत्व. म्हणजे ह्या कठोपनिषदामध्ये हा जो त्यांनी वर्णन केलेला आहे या श्लोकाचं, दुसऱ्या चॅप्टर मध्ये आहे तो 15वा श्लोक. त्याचं वर्णन करताना त्यांनी असं सांगितलंय की वेद ज्याचं वर्णन करतात त्याप्रमाणे फॉलो करायचं सर्व वेदा. दुसरं की तप ज्यासाठी सांगितलेलं आहे परब्रह्म तत्वाकरता जे आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तप करायचं परब्रह्म प्राप्त करण्याकरता. आणि परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचर्याचे पालन कसं करतात हे सर्व तत्तेपदम संग्रहेण असं लिहिलंय. म्हणजे त्यांनी परत हेच म्हटलंय की ते परमपद तुला संक्षेपाने सांगतो, असा यमधर्म जो आहे तो नचिकेताला सांगतो या ठिकाणी. ते अक्षररूप ओंकार आहे. आणि म्हणून पुढच्या पदामध्ये जे आहे ते त्यांनी अक्षररूप ओंकार उपासना आपण दिलेली आहे. त्या ठिकाणी काय की निराकाराची अखंडाकार वृत्ती होऊ शकत नाही, निर्माण होत नाही. असं निराकार स्वरूपाची उपासना अखंड होणं कठीण असतं. म्हणून ओंकार उपासना त्या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये आलेली आहे असं परत परत सर्वांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि हे जे हे पर्टिक्युलरली त्या लोकांकरता जे मंद अधिकारी आहे, जे उच्च अधिकारी आहे त्यांच्याकरता तर ते डायरेक्ट निराकाराची उपासना करून परब्रह्मतत्वाला प्राप्त होतील. पण जे मंद अधिकारी आमच्यासारखे आहे त्यांनी काहीतरी सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे, हे जे समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ते त्यांच्याकरता ही पुढची साधना आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे ह्या श्लोकाचा अर्थ सर्व प्रकारे आपण पाहिला. जे माझ्यासमोर रेफरन्सेस होते ते रेफरन्सेस घेऊन मी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी त्याच्याबद्दल काय म्हणतात ते आपण पाहूया. की ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा ओव्या जे आहे त्या उत्तम आहे. आपल्याला बरंच काही
दुसरे विचार, नवीन विचार देऊन जातात. आणि ज्ञानेश्वरांची जी पहिली ओवी या ठिकाणी आहे ती आहे की सकळा जाणणीया जे लाणी तिये जाणीवेची जे खाणी त्या ज्ञानियाची ये आयणी जया ते अक्षर म्हणते. म्हणजे वेदवेत्ते ज्याला अक्षर म्हणतात, विरक्त यती ज्यात प्रवेश करतात, ज्याची इच्छा करणारे साधन नैष्टिक ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते ब्रह्मपद मी थोडक्यात सांगतो. हा जो श्लोकाचा अर्थ आहे त्या श्लोकाच्या अर्थामध्ये पहिली ओवी यांनी सांगितलेली आहे या ठिकाणी की सकळा जाणणीया जे लाणी, म्हणजे सकळ जाणणं म्हणजे सकळ ज्ञान, ज्याचा अंत नाही. लाणी म्हणजे अंत, जे लाणी मग ज्याचा अंत आहे ते ज्ञान कसं आहे तर म्हणजे ते संसाराचं ज्ञान आहे. जे सर्वशास्त्र ज्ञान जे आहे ते कसं आहे तर म्हणजे ते त्याच्यामध्ये जे आहे ते काहीतरी मर्यादा आहे शास्त्राच्या ज्ञानामध्ये. सर्व ज्ञानाची जे परिसीमा, जे परमात्मा ज्ञान आहे ते नाही, पण जे बुद्धीतून जे आलेलं आहे, जे ज्ञानाची जाणीवेची जे खाणी, म्हणजे ज्ञानाची जे खाणी आहे, म्हणजे बुद्धीची जे बुद्धीतनं आलेलं जे ज्ञान आहे, ज्ञानाची जे खाणी म्हणजे वेदातनं जे आलेलं आहे, आणि त्या ज्ञानीयाची आयणी, ज्ञानीयाची आयणी त्याला त्यांनी सांगितलंय की ह्याला जाणणारी कोण आहे? बुद्धी आहे. बुद्धीतून जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, म्हणजे जे वेदामध्ये ज्ञान दिलेलं आहे, जे वेदामध्ये ज्ञान दिलेलं आहे ते आम्ही आपल्या बुद्धीमध्ये घ्यावं आणि जे आहे त्या ज्ञानाची परिसीमा एक आहे, मर्यादा आहे असं त्याला समजावं. आणि त्याच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते परमात्माचं ज्ञान आहे, लक्षात ठेवायला हवं. की म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या बुद्धीने वेदविद लोकांनी त्याला अक्षर म्हटलेलं आहे. म्हणजे वेदविद लोकांनी म्हटलं की आम्ही जे आता तुम्हाला सांगतो त्यांनी म्हटलं नेती नेती वेदांनी म्हटलंय, म्हणजे याच्या पलीकडचं ते ज्ञान. मग आमचं ज्ञान कोणतं आहे? आमचं ज्ञान त्रिपुटीचं ज्ञान आहे. वेदविदू जे सांगतात ते काय सांगतात? ते पलीकडचं ज्ञान सांगतात, पण जे सांगतात ते काय आहे? त्रिपुटीचं ज्ञान आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्रिपुटीचं ज्ञान कसं असतं तर म्हणजे ते कार्यच असतं. परब्रह्माचं कार्य काय? त्रिपुटीचं ज्ञान आहे. म्हणजे त्रिपुटीचं ज्ञान काय की ज्याचा काहीतरी लय शेवट आहे. म्हणजे शेवटी आता मी बोलताना, वेद बोलताना थकून गेले, शांत झाले, त्याचा लय झाला शेवटी. तर शब्दाचा जो हे आहे त्याला काहीतरी सीमा आहे या ठिकाणी. आणि परमात्माचं ज्ञान कसं आहे? त्याच्या पलीकडचं आहे. त्रिपुटीच्या ज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे की विषय असतो आणि वृत्ती ज्ञान असतं, ते त्याच्यामध्ये विषय असतो, काहीतरी समज त्याला जाणून घेणारा असतो, आणि त्या विषयाचं त्याला दर्शन होतं म्हणूया आपण. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ज्याला असं म्हणतात. तर ही त्याच्यामध्ये जे हे आहे, तर इथे म्हणतात की सकळा जाणणीय जे लाणी ती जाणीवेची जे खाणी त्या ज्ञानियाची आयणी जयाचे अक्षर म्हणते. परमात्मा तत्वात अक्षर म्हणतात. ते अक्षर जे आहे ते आपल्याला बुद्धी सूक्ष्म विषयात जाणणारी जी असते ना, बुद्धीला सूक्ष्म विषय समजायचा या ठिकाणी. तैसे येणे पाहलिया ज्ञान जात जाय लया म्हणून धनंजया उत्तम हे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की तुम्ही ह्या ज्ञानानेच, ह्या शब्द ज्ञानानेच तुम्ही पुढे जा, त्यांनीच तुम्हाला जे आहे पलीकडचं जे आहे ते ज्ञान प्राप्त होईल. ही खाण आहे इथे लिहिलंय त्यांनी, जाणीवेची जे खाणी. म्हणजे हे ज्ञान कसं आहे तर म्हणजे हे मोठा साठा आहे, हे अपार ज्ञान आहे आणि ज्ञानी लोकांच्या ह्या आवडीचं आहे. कारण ज्ञानियांचा आयणी असं जे लिहिलं या ठिकाणी, त्याचा अर्थ हा केलाय की ज्ञानियांच्या बुद्धीतून आलेलं त्यांचं आवडतं ज्ञान, आणि हेच खरे बुद्धिमान लोक आहे. आणि ज्यांची बुद्धी सूक्ष्म विषयाला जाणते असे जे वेदविद, ज्यांची बुद्धी निर्दोष असते त्यांनाही तिने वेदविद म्हटलेलं आहे. आणि हे इतकं सूक्ष्म ज्ञान कोणाचं आहे तर म्हणजे त्याच्या पलीकडचं ज्ञान जे आहे ते परमेश्वराचं आहे. शंकराचार्यांनी म्हटलंय अतिव सूक्ष्म परमात्म तत्व. श्री गुरु बेलसांनी म्हटलं की क्षर आणि अक्षर याच्या शब्दामध्ये त्यांनी सुचवलंय की क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे झिरपणं, क्षर म्हणजे झीज होणं, आणि जे जिथे झीज होत नाही, जिथे क्षर होत नाही ते अक्षर. देह नवद्वार रूपी यात हे गळत नाही. आपल्या देहामध्ये काय की नवद्वार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. कान आहे, डोळे आहे, नासिका आहे, अशा प्रकारचं जे नवद्वार याट आहे देहामध्ये, त्या देहातनं हे ज्ञान गळत नाही. म्हणजे परमात्म तत्व गळत नाही असं त्यांना म्हणायचं. एक एखादा मडकं आहे पाण्यात जर तुम्ही ठेवलं तर पाण्यामध्ये जे फुटलं तर आत बाहेर पाणीच पाणी. तसंच हे परमात्म तत्व जे आहे त्या परमात्म तत्वामध्ये आपला देह जो आहे तो एक देह येतो आणि जातो. त्या परमात्म तत्वाला घट नाही, वाढ नाही, झीज नाही, अशा प्रकारचं ते परमात्म तत्व.
चंड वातेही न मोडे ते गगनची की पुढे वाचुनी जरी होईले मेहुडे तरी उरेल काही. चंडवात म्हणजे मोठा वारा. मग ते मोठा वारा आला तर काय गगनची की ते पुढे असं म्हणतात की ते काय की म्हणजे वाऱ्याने जे नाहीसे होत नाही, कारण काय ते खरोखरच आकाशच होय. पुढे म्हणजे खरे. चंडवात म्हणजे झंझावाता न मोडे म्हणजे खूप जोरचा वारा आला तरी आकाशाला फरक पडत नाही. तसंच परमात्मा तत्व आकाशासारखंच आहे की जणू काय असं. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की वारा आभाळाची फेडी. वारा काय करतो, तो ढगाला जो आहे तो दूर करतो. आभाळाचे ढग जे आहे ते विरून जातात, पण आकाश तसंच राहतं. आणि आकाश काय हे वायूचं कारण आहे. तर आकाश सरेल कसे? आकाश तसंच राहील, वायू जरी खूप मोठा आला तरी. पण आकाश वायूचं कारण आहे. मग हे परमात्मा तत्व आकाशासारखं आहे. आकाशात ढग आला काय आणि तो गेला काय, आकाशाला काही फरक पडत नाही. तसंच शुद्ध चैतन्यामध्ये देह आला काय आणि देह गेला काय त्याला काही फरक पडत नाही, असं त्याचा अर्थ केला आहे या ठिकाणी. चंडवातेही न मोडे ते गगनचिकी पुढे. पुढची ओवी आहे की तेवी जाणणे जे आकळले ते जाणविलेपणेची उमाणले मग नेणवेची त्या म्हणितले अक्षर सहजे. त्याच्यामध्ये जे आहे ते जे जाणीवेत साठवतं ज्ञान ते खंडित असतं, ते मर्यादित असतं. आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे ते कसं आहे तर म्हणजे ते मर्यादित आहे. ते जाणीवेमध्ये आहे, आपल्याला आठवतं तर ते खंडित आहे, ते मर्यादित आहे. जे पलीकडे आहे ते अक्षर आहे. जे आपल्याला जाणवतं आठवतं ते सर्व कसं आहे तर म्हणे ते खंडित आहे, मर्यादित. वेदांतामध्ये आपल्या यांनी गुलाबराव महाराजांनी असं लिहिलंय की वेदांतामध्ये दोन सत्ता आहे, एक ज्ञात सत्ता आणि एक अज्ञात सत्ता. ज्ञात सत्ता म्हणजे जेव्हा जाणलं जातं त्याला ज्ञात सत्ता म्हणतात, ते काल्पनिक आहे म्हणे. आणि अज्ञात सत्ता म्हणजे जे जाणला जातो पण जाणला जात नाही तरी अस्तित्व आहे त्या ठिकाणी. म्हणजे आम्हाला माहित नाही पण ते आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे एक तर जाणला जातो एक, आणि दुसरं असं की ते जाणलं नाही जात पण अस्तित्व आहे त्याला, त्याला अज्ञात सत्ता असं म्हणतात. आणि ते अकल्पित आहे. तर सर्व कार्यरूप सृष्टी ही जी आहे ही कशी आहे तर म्हणजे ज्ञान सत्ता आहे. ज्ञान सत्ता आहे म्हणजे कशी, कल्पना मात्र आहे, ती खंडित आहे, ती मर्यादित आहे. पण ब्रह्मचैतन्य कसं आहे तर म्हणजे ते अज्ञात सत्ता आहे. तर असा या ओवीचा अर्थ या ठिकाणी गुलाबराव महाराजांनी केला आहे. आणि देगलूरकर महाराजांनी यात असं म्हटलंय की व्यवहारात अंतःकरण वृत्तीलाच ज्ञान म्हणतात. व्यवहारामध्ये आम्हाला जे ज्ञान होतं ते अंतःकरण वृत्तीचं होतं. वृत्ती ज्ञानाकरता काय होतं म्हणजे त्रिपुटी लागते. त्रिपुटी लागते, आत्ताच बोललो की विषय, ज्ञेय, विषयी, अंतःकरण. जाणणारा तिथे असा हवा असतो, विषय हवा असतो त्या ठिकाणी, आणि जाणणं हवं असतं. तर बाह्य विषयाला वृत्ती इंद्रियाद्वारे जाणते. आता यावेळेस जे आम्ही बोलतो आहे तुम्ही ऐकता आहात त्या ठिकाणी आहे की बोलणारा आहे, ऐकणारा आहे आणि संभाषण चाललं आहे. तर बाह्य विषयाला वृत्ती इंद्रियाद्वारे जाणते. मी तोंडाद्वारे बोलतो आहे, तुम्ही कानाद्वारे ऐकता आहात, काहीतरी इंद्रिय त्या ठिकाणी लागतं. विषय वृत्ती समोर आला पाहिजे, म्हणजे आमच्या वृत्तीसमोर काहीतरी विषय आला पाहिजे. म्हणजे काहीतरी वस्तू आल्यानंतर आम्हाला त्याचं ज्ञान होतं की अरे हे आहे म्हणून, ठीक आहे. एखादी वस्तू शोधायची असेल आम्हाला तेव्हा ते कुठे येते मग आम्हाला दिसते, विषय समोर आला मग त्याचं ज्ञान होतं. ते काय ज्ञान आहे ते वृत्ती ज्ञान आहे. मग ते ज्ञान मर्यादित आहे. ते ज्ञान जे आहे ते कसं आहे लयाला सुद्धा जाऊ शकतं. आणि क्षर सर्वाणी भूतानी कुठंच क्षर उच्चते, हे जे 15 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे याचाच अर्थ आहे की ज्ञानाचा विषय येथे जड आहे, येणारं जाणारं ज्ञान आहे. पण चेतन ज्ञान जे रूप आहे, चेतन तत्व कसं आहे, परमात्म कसं आहे, ते ज्ञानच आहे. तर तिथं ज्ञानच असेल तर ज्ञानाचा विषय कसा होईल ते पहा. म्हणजे या ठिकाणी असं कोणी म्हटलं की मला आत्मा दिसला, भेटला, समजला, याचा काही इथे अर्थ नाहीये. कारण की चेतन ज्ञान रूपच असल्यामुळे ज्ञानाचा विषय तो कसा होईल. म्हणून विशो नाही कोणाही जया प्रमेयत्व ते नाही, त्या स्वप्रकाश काही प्रमाण होय. जो स्वप्रकाश आहे त्या स्वप्रकाश जो आहे तो त्याला कसं म्हणजे जे आहे ते तुम्ही त्याला ज्ञानामध्ये तुम्ही आणाल त्याला, असं त्यांना म्हणायचं. म्हणून विषय म्हणून ज्ञानापुढे येत नाही आत्मतत्व, परमात्म तत्व. तैसा आत्मराज तव ज्ञान ज्ञान मात्रची भरवी, आणि जो ज्ञानाचा विषय नाही तिथे वृत्ती लयाच जाते.
परमात्मतत्वाचं ज्ञान जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी वृत्ती काय होईल? वृत्तीशून्य. म्हणजे वृत्तीशून्य योगेश्वर याचा पहावा विचार. दासपणे वारंवार किती समर्थांनी म्हटलंय. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की ती वृत्तीचं काय होतं त्या ठिकाणी? वृत्ती तिथे आवृत्तीशी बुडूनच आहे. जे वृत्ती जी आहे ती काय होते तर म्हणजे वृत्ती जी आहे ती तिकडनं निघूनच जाते. असा अर्थ तेवी जाणणीया जे आकळले ते जाणले पणेची उमानले मग नेणिवेची त्या म्हणतले अक्षर सहज. म्हणून वेदविद नर म्हणते जया ते अक्षर जे प्रकृतीशी परमात्म रूप. वेदविद म्हणजे वेद पारंगत. म्हणून वेद पारंगत नर म्हणजे लोक म्हणते जया ते अक्षर, ज्याला अक्षर म्हणतात, जे प्रकृतीशी जे प्रकृतीच्या पलीकडे तेच परमात्मा रूप आहे. म्हणून जे जे वेद जाणणारे पुरुष आहे ते त्यास अक्षर असं म्हणतात, कारण की परमात्मा स्वरूप प्रकृतीच्या पलीकडचं आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणून श्रुतीस्मृतीचे अर्थ जे आवण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगात येतं वडील जे हे असं त्यांनी या ठिकाणी प्रेफरन्स दिला आहे. त्याचं कारण असं की जे वेदविद लोकांनी सांगितलं ते आम्ही नुसतं फॉलो करावं. म्हणून श्रुतीस्मृतीचे अर्थ जे आवण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगात येतं, म्हणजे आम्हाला अनुभव येईल त्याचा, तुम्ही फक्त फॉलो करत राहा त्याला, असं त्याचा त्यांनी या ठिकाणी दिलाय. आणि पुढची ओवी आहे की आणि विषयांचे विषय उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित देऊनी आहाती देहाची या बैसुनी झाडातळी. विषयांचा विषयाप्रमाणे त्याग करायचा आणि सर्वेंद्रियांना शुद्ध करून घ्यायचं आणि देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहे. म्हणजे काय अर्थ याचा झाला? देहरूप झाड असं सर्व. पण आता ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात असं ते म्हणतात. काय अनुभव सांगतात ते? म्हणजे जे जीवनमुक्त असतात त्यांच्याबद्दलच हे लिहिलेलं आहे. जे वेदविद आहे, जे वितरागी आहे, त्यांच्याबद्दल लिहिलं आहे की विषयांचा विषयाप्रमाणे त्याग करतात म्हणजे जीवनमुक्त. विषयांचा विषयाप्रमाणे त्याग करतात, जे सर्वेंद्रियांना शुद्ध करतात आणि देहरूप झाडाच्या खाली बसले आहेत. म्हणजे देहाचा त्यांनी फक्त आधार घेतलेलाच आहे. एखाद्या झाडाखाली आपण बसतो आणि थोड्या वेळाने तिकडे निघून जातो. ते ह्या देहाला त्यांनी झाड म्हटलेलं आहे. जणू काही पिशाच असतो. ते गुरु बेलसरांनी त्याला जे आहे ते पिशाचच हे दिलं आहे की पिशाच जो आहे तो एखाद्यावर जर त्याचा हे झाला, असर झाला, तर ते म्हणतात की ते त्याच्यामध्ये असा उपयोग केला जातो की तो ह्या झाडावर बसला आहे, म्हणजे देहरूपी झाडावर तो बसला आहे. अशा प्रकारची एक त्यांनी म्हणे ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेस असं असेल ही अशा प्रकारची कल्पना म्हणून त्यांनी ती मांडली असावी असंही त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं आहे. तर विषयाला विष म्हणू नका, विषयांना विषवत माना. विषयाला विष म्हणू नका, विषयांना विषवत माना. विषयाला विष म्हणू नका, विषयांना विषवत माना. विष खाणाऱ्याला मारतो, म्हणजे विष जो घेतो त्याला काय होतं? त्याचा मृत्यू होतो. पण हे कसं आहे विषयाचं विष? तर म्हणे नुसतंच जे आहे ते खाण्याला मारत नाही, पण पाहण्यालाही मारतो. म्हणजे डोळ्यालाही जे आहे ते विषय जर समोर आला तर हा विषयांध होऊन जातो. म्हणून त्याला सांगितलं की तो हे विष जे आहे तिथेही बाधतो त्या ठिकाणी असं. आणि असंही सांगितलंय की एखाद्या सर्पाने एखाद्याला चावलं तर म्हणे त्याला विष जे भिनतं त्याला काय होतं की म्हणजे जी कडू वस्तू असते ती गोड लागते असं त्यांनी लिहिलंय श्री गुरु बेलसरांनी. त्याच्यामध्ये जे आहे ते याचा अर्थ काय झाला की म्हणजे मादक हे असतात पदार्थ. आता इव्हन अल्कोहोल आपल्याला अनुभव आहे पुष्कळ लोकांना या ठिकाणी अल्कोहोल आपण समोर पाहतो. त्याच्यानंतर जे आहे ते काही इतरही जे आहे ते ड्रग्ज वगैरे असतात, ते ड्रग ऍडिक्ट असतात. ते म्हणतात की हे कसं आहे तर म्हणे त्यांना ते का वाटतं तर म्हणजे त्यांना गोड वाटतं. खाल्ल्यानंतर जे आहे ते एखाद्या ह्याच्यामध्ये असतात ते त्यांना सर्व काही गोड वाटतं त्याच्यामध्ये, म्हणून ते सोडू इच्छित नाही. तर त्या पदार्थाचा गुण काय? गोड वाटणं आहे. त्या पदार्थाचा गुण काय? मोहकता वाढवणं आहे, मादकता वाढवणं आहे. मग मोहकता वाढली, मादकता वाढली तर आसक्ती वाढते त्याच्यामुळे. मग आसक्ती वाढली तर तुकाराम महाराज म्हणतात विषय ओठी भुलले जीव आसक्ती. विषय भोगी भुलले जीव. विषयाच्या ओठी म्हणजे विषय जेव्हा ओठाला लागले तेव्हा जीव काय झाला? तो भुलून गेला की हा हे म्हणून. आसक्ती कुठून निर्माण होते? तमोगुणापासून निर्माण होते. आसक्ती त्या ठिकाणी निर्माण न हो. विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची आहे इंद्रियाचा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की साधारण मनुष्याला विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही.
ऐसा स्वभावाची आहे इंद्रियांचा. म्हणजे प्रायश्चित्ताने मग असं ते म्हणतात नंतर की की जे आहे ते प्रायश्चित्त घ्या आणि विषयांचे विषय ओलांडून जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची बैसुनी झाडातळी, याच्यामध्ये जे आहे ते प्रायश्चित्ताबद्दल आलेलं आहे की प्रायश्चित्ताने शुद्ध व्हा, म्हणजे इंद्रिय सैरा पदार्थी रिक्ता विटाळली होती. म्हणजे तिये प्रत्याहारी तीर्थी न्हाणीली किर. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की तीर्थयात्रा वगैरे त्या ठिकाणी करा, असं लिहिलं आहे की आसक्ती दूर करण्याकरता, प्रायश्चित्ताने शुद्ध होण्याकरता. तर श्री गुरु बेलसरांनी याच्याबद्दल असं लिहिलं आहे की विषयाचे विष ओलांडूनी, म्हणजे विष हे इंद्रियाचे भोग आहे. ते विष काय इंद्रियाचे भोग, तर म्हणजे परमात्म स्वरूपासून आपल्याला दूर करतात. विषयामध्ये आम्ही गेलो आणि विषयाचा आम्ही भोग घेतला तर परमात्म स्वरूपाचं त्यावेळेस मला आठवण राहत नाही. ते बैरागी लोक असतात ते वचनाक नावाचं म्हणे विष घेतात. काय असतं ते म्हणे ते जे आहे काहीतरी जो पदार्थ असतो तो वचनाक म्हणून आर्सेनिक असतं त्याच्यामध्ये, ते थोडं थोडं रोज घेत राहतात आणि ते रोज म्हणे स्वतःला साप चावून घेतात असे त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये. मग त्यांना काय होतं म्हणजे त्याची बाधा होत नाही, म्हणजे विषयाची बाधा होत नाही. नंतर हे सांगायचं विषकन्या म्हणून आपण एक शब्द ऐकलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लहान मुलींना ते पळवून घेऊन जातात, तिला असं रोज आर्सेनिक थोडं 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 देतात, मग त्याच्यामध्ये ती सुंदर दिसते म्हणे. मग ती राजाकडे त्याला पाठवतात, ती सुंदर दिसू लागली की मोठी झाली की मग म्हणे जो आहे तो राजानंतर त्या विषामुळे मरून जातो, असं त्यांनी सर्व लिहिलंय त्या ठिकाणी. पण एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे, तो इम्पॉर्टंट मुद्दा आहे की स्वातंत्र्याची कल्पना म्हणून त्यांनी लिहिलंय श्री गुरु बेलसरांनी की स्वातंत्र्याची आमची कल्पना काय आहे. बाजारात आम्हाला असंख्य वस्तू दिसतात आणि असंख्य वस्तू दिसल्यानंतर आम्हाला असं वाटतं की बाबा हे आम्हाला हव्या, मग हव्या म्हणून असमाधान होतं कारण मिळालं नाहीये. बरं, मिळाल्यानंतरचा उपयोग करून सुद्धा पूर्ण समाधान होत नाही, काहीतरी त्याचं तोडफोड झाली की परत असमाधान होतं. आणि ते समजा नाही मिळालं, नेक्स्ट टाइम टीव्ही आहे फॉर एक्झाम्पल, टीव्ही नसेल, इलेक्ट्रिसिटी गेली किंवा आणखीन ती आपल्याला हे झालं तसं असमाधान होतं. तर म्हणजे स्वातंत्र्याची कल्पना जी आहे ती की परावलंबी होऊ नका विषयांवर, असं त्यांना म्हणायचं. ह्यातून परावलंबी न होणं, त्यातून विषयावर अवलंबून न राहणं, त्याला त्यांनी स्वातंत्र्याची कल्पना दिली आहे. आणि ह्याच्याकरता काय करायचं, प्रायश्चित्त जेव्हा त्यांनी म्हटलं तर तेव्हा म्हणजे सर्व इंद्रियांना भोगाच्या अधीन न हो, यालाच त्यांनी जे आहे ते प्रायश्चित्त म्हटलेलं आहे. आणि मग असं जर भोगाच्या अधीन झाले नाही तर झाडाखाली बसायचो, म्हणजे हा देह हे एक प्रकारे झाडच, आणि अशा विचारातच जे आहे ते आम्ही राहायचो, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि आता मी ते थांबतोय. पुढची ओवी जी आहे ते यापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहतो निष्कामाचे अभिप्रेत सर्वताची. म्हणजे विरक्त पुरुष आहे ते परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात. म्हणजे तुका म्हणे अवघीच आवरली वासना आता नारायणा दुसऱ्या पासून. नंतर आहे जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊन बापुडी इंद्रिय करतात. ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टींनाही जो जुमानत नाही आणि इंद्रियाच्या संदर्भात कठीण होऊन कठोर होऊन त्या इंद्रियांना दीन करतात. कोण करतात तर म्हणजे जे आहे साधू लोक, संत लोक. आम्हाला कसं आहे की संसारात आम्हाला आवड असते, विषयाची आवड असते, ती आवड व्यभिचारी असते, तिला आवड प्रेम म्हणता येत नाही. भगवत प्राप्तीची आवड तीच खरी आवड असं म्हणतात. म्हणून मी वाचून काही आणि गोमटेची नाही मदची नाम पाही जिनिया ठेवले, असं ज्ञानेश्वर म्हणतात की मी वाचून काही आणि गोमटेची नाही, मला मी आवडतो. आता संसारी माणसाला मी म्हणजे अहंकार होते, आणि साधू संत जे आहे, गुरु आहे, त्यांना काय त्यांचा मी कोणता आहे म्हणजे तो परमेश्वर रूपी मी आहे आणि गोमटेची नाही. मग त्यांना खरी आवड उत्पन्न होते. आमची आवड कशी आहे म्हणजे आमची आवड व्यभिचारी आवड आहे. कितीही संकटे आली, साधनाचे कष्ट असले तरी तो विरक्त पुरुष पर्वा करत नाही. तसंच जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साखळी, म्हणजे ते कोणती संकट आली साखळी तरी ते जुमानत नाही. आणि निष्ठुर होऊन बापुडी, निष्ठुर होतात ते इंद्रिय करीती निष्ठुर असं म्हणतात. म्हणजे आपल्याला उदाहरण माहिती, विश्वामित्र पाराशर त्यांना सांभाळणं कठीण झालं, पण शुकदेव महाराज त्यांनी सांभाळलं. तर इंद्रियांना सांभाळणं हे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यास करणारा, विद्वान म्हणणारा पुरुषाचंही मन इंद्रिय हरण करतात. म्हणून जे आहे ते काय करायचं म्हणे ह्याच्यावर
इंद्रियांवर लक्ष ठेवायचं आणि आत्मसुखाच्या गोडिया मिटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानला. इंद्रियांना संयमाने बांधायचं, प्रत्याहार करायचा आणि साधना जी आहे ती आपली चालू ठेवायची आणि परमेश्वर प्राप्तीचं जे आहे ते अनुभव घ्यायचा. बलवान इंद्रियांना दीन बनवून ठेवावं. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की काम क्रोध मंदिरवाणी तुका म्हणे दिले दोन्ही. आणि ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची थडिये विद चुबुक केलेले ठेले. म्हणजे ब्रह्मरूप ठिकाण मिळवण्याचं कठीण आणि अलीकडच्या काठाचीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत म्हणून वेदासही जे अगम्य आहे. ते पुरुष होती जे यापरी लया जाती तरी पार्था ह्याची स्थिती एक वेळ सांगू. मग असं जे परब्रह्म स्वरूपाचं जे आहे ते हे घेतात, अनुभव घेतात आणि तो अनुभव घेऊन देह ठेवतात, त्यांच्याबद्दल जे आहे मी तुला सांगतो. आणि मग नंतरच्या ओव्यांमध्ये जे आहे ते अर्जुनांनी म्हटलंय की मला हेच ऐकायचं होतं, तुम्ही कृपा केली, मला तुम्ही ऐकवलं. आणि मग शेवटी म्हटलंय त्यांनी की परी बोलावे ते अति सोहोपे तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे. त्रिभुवन दीपे म्हणजे भुवन म्हणजे घर, आणि घरात प्रकाशाकरता दीप लावला तो दिवा त्या घराचेच अंशाने प्रकाशन करतो. पण परब्रह्म स्वरूप कसं आहे की म्हणजे तो स्वतःचंही प्रकाशन करतो आणि बाकी सर्वात्मा परमात्मा इतरही प्रकाशन करतो. म्हणून त्रिभुवन म्हटलेलं आहे, त्रिभुवन दीपे. आणि शेवटच्या ओळीमध्ये म्हटलंय की तरी मना बाहेरले कडे येयाची साविया सवे मोडे हे दुधयाची या डोही पुढे तैशी पिजे. म्हणजे बाहेर जाण्याची मनाला सवय आहे ती सहजासहजी नाहीशी करून हृदयाच्या डोहात बुडेल असं करावं. डोह म्हटलंय हृदयाला, कारण डोह कसा असतो तो म्हणजे तो अथांग असतो, ते किती पाणी आहे त्यात समजत नाही. डोह हा खोल असतो, अथांग पाणी असतं, त्यात तो बुडाला की तो वर येत नाही. त्याप्रमाणे हृदय डोहात असलेला पूर्ण परमात्मा त्यात समरस होईल. अशा प्रकारचा श्लोकाचा अर्थ त्या ठिकाणी केला आणि आपण हा श्लोक आज या प्रकारे पूर्णपणे पाहिलाय. पुढे आपला प्रवास चालू ठेवू, कारण पुढच्या वेळेस जे आहे ते भजगोविंदमचा हे होईल. त्याच्यानंतर परत शेवटला हे असल्यामुळे रविवार असल्यामुळे त्यावेळेस दासबोधाचं जुना दासबोधाचं आपलं अभ्यास होईल. आता मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्